हा विजय अजितदादांना समर्पित करताय, बारामतीला जाऊन दादांच्या समाधीचं दर्शन घेणार आहात? हो, घेणार आहे, 100% घेणार आहे. आता ती प्रक्रिया काय, कलेक्टर ऑफिसची तिकडनं निरोप आला तर कदाचित तिकडे जावं लागेल. सगळं झालं की त्यांच्या इथं आता मी जिजाई बंगल्यावर जाणार आहे, तिथं दादांच्या प्रतिमेचं मी दर्शन घेणार आहे, पाया पडून मगच पुढं कलेक्टर ऑफिस जिथं कुठं जायचं असेल तिथं जाईल. आता आमदार तर झालेच आहात, तर पुढचा अजेंडा काय होईल पक्षासाठी? आता सर्वप्रथम मी जे सांगितलं बाबा, सगळे जे माझे मतदार आहेत त्यांचा प्रतिनिधी मी असणार आहे. त्यांनी त्यांची जे काही अडचणी असतील किंवा जिल्ह्यामध्ये त्यांची जी काही कामं थांबलेली असतील किंवा हे पद जे आहे बहुतेक 4 का 5 वर्ष हे मोकळं होतं, तिथं कोणी प्रतिनिधी नव्हतं त्यांचं. त्यांना जाऊन त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या काय अडचणी अडीअडचणी असतील ते त्या अनुसार मग पुढची कारवाई. 2017 साली ज्यावेळेस काकडे साहेब भाजपात गेले तर त्यांनी राष्ट्रवादीचे काही नगरसेवक फोडून तिकडे नेऊन त्यांची सत्ता आणली होती. आता तुम्ही परत इकडे आलेला आहात, तर भविष्यात तसे तुम्ही महायुतीत आहात, पण पुन्हा पक्षाची ताकद पुन्हा इकडे रिगेन करून देणार. आम्ही नवीन उमेदवार घडवू, नवीन पक्ष प्रवेश करू, नवीन कार्यकर्ते तयार करू आणि मग त्यांना उभं करू. तिकडचे फोडणे आहेत किंवा तिकडच्या फोडण्यापेक्षा आम्ही नवीन कार्यकर्ते तयार करू. तिकडे काही तुमचे लोक आहेत त्यांना परत आणणार नाही, आता जे त्यापेक्षा आम्ही नवीन कार्यकर्ते हे करण्यामध्ये जास्त आमचं एनर्जी घालू असं मला वाटतं.